बघा कसं आहे, अतुलजींनी जे म्हटलं विचारधारा काय आणि संविधान काय, अरे संविधानाची पायमल्ली करत तुम्ही इमर्जन्सी लावलेली तुमच्या पक्षाची विचारधारा आहे आणि तुमच्यामुळे देशाचं विभाजन झालंय ना. या विचारधारेला आमचा विरोध तेव्हापासून आहे. 100 वर्षापासून तुमच्या विचारधारेशी आम्ही लढतोय आणि आज देशाच्या 80% जे देशातली जनता आहे ती आमच्या सोबत आहे. आणि आज कसं आहे, यांचं ते एक रेग्युलर कॅसेट असते, पैशाचा वापर केला, ईडी सीबीआयचा वापर केला. अरे तुमच्याकडे काही पुरावे तो जनतेसमोर आणा ना. नुसते पोकळ आरोप करणं आणि काही स्वतःचं कर्तृत्व न दाखवणं आणि दुसऱ्यांना ब्लेम करणं. अतुलजींनी त्यांच्या उत्तरामध्ये काँग्रेस जे नागपूरमध्ये विभाजन आहे त्याच्याबद्दल चकार शब्द काढला नाही. नागपुरात काँग्रेसमध्ये तर 10 वेगवेगळे लोक ऑपरेट करतात. यांना नागपुरात सुद्धा काँग्रेसचे पूर्ण मतं मिळाले नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे जर नेते आणि कार्यकर्ते जर या निवडणुकीत स्वतःला झोकून देतात आणि त्याचं यश मिळतं, तर याचा तुम्ही लक्ष्मी दर्शन असो, ईडी सीबीआय, अरे कोणची नगरसेवकांची ईडी सीबीआयची प्रश्न आला. त्यांनी नगरसेवकांनी पाहिलं की महायुतीचे जे सरकार आहे ते आमच्या सगळ्या विकासाचे कामं करते. आणि आज जर तुम्ही एखादं डिबेट ठेवाल की पूर्ण महाराष्ट्रात जी ग्रोथ केलेली आहे त्याच्यावर डिबेट ठेवा ना तुम्ही. रिजन वाईज आम्ही आकडे देतो की आमच्या काळात काय झालं आणि काँग्रेसच्या काळात कसे प्रशासन शासन झोपलं होतं. त्याच्यामुळे कसं आहे, आत्मपरीक्षण न करता नुसते वाचाळवीरपणा करायचा. हर्षवर्धन सपकाश देवेंद्रजींना पर्सनल अटॅक करतात, संजय राऊत पर्सनल अटॅक करतात आणि जनता हे सगळं बघत असते. इव्हन नगरसेवक बघत असतात. त्याच्यामुळे यांना जनतेने चपराक दिली आहे, नगरसेवकांनी चपराक दिली आहे. अमरावतीबद्दल काय यांना 0 मतदान मिळालं.